नमस्कार, मी निशिगंधा. मी आज एका वेगळ्याच विषयावर तुम्हाला बोलायला आलीये. खरं तर हा विषय इतिहासाचा आहे, त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जणांना तो बोरिंग वाटू शकतो, पण हा इतिहास समजून घेणंही महत्वाचं आहे. मला नेहमी असं वाटतं की आपण इतिहास घडवायच्या गोष्टी करतो, पण त्या करताना भूतकाळाकडे मात्र आपण कायम दुर्लक्ष करत असतो. आपल्याला नेहमी खोटा इतिहास शिकवला गेलाय किंवा तो चुकीच्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडला गेलाय. भारत हा एक महान देश होता, आहे आणि राहील सुद्धा. पण मधल्या काळात ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर आपल्या भारताची चुकीची प्रतिमा जगासमोर निर्माण केली गेली. यात सगळ्यात महत्वाचा घटक होता तो जाती व्यवस्थेचा. ब्रिटिशांची राज्य करण्याची पद्धतच होती फोडा आणि राज्य करा. त्याच्यामुळे समाजात फळी निर्माण करायची असेल तर लोकांना जाती व्यवस्थेत विभागलं पाहिजे, त्यांच्यात मतभेद निर्माण केले पाहिजेत हे त्यांना स्पष्ट माहिती होतं आणि ते त्यांच्या या अजेंड्यात यशस्वीही झाले. ब्रिटिशांनी आपला इतिहास आपल्याच लोकांकडून लिहून घेतला आणि तो आपल्या समोरच अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडला. भारतात वर्णव्यवस्था पहिल्यापासूनच अस्तित्वात होती, पण वर्णाचं रूपांतर जातीत करण्याचं काम आणि त्यात समाजाला विभागण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलं. आजही आपण त्याचे परिणाम भोगतोय. आजही जाती जातीत माणसांमध्ये भांडणं होतात, एकमेकांचे खून पाडले जातात. आजही शूद्र कायमच शोषित कसे होते हे सांगितलं जातं आणि ब्राह्मणांना शिव्या घातल्या जातात. आजच्या भाषेत सांगायचं गेलं तर हा सगळा फेक नरेटिव्ह ब्रिटिशांनी तयार केला. पण इतिहास समजून घेतला तर काही वेगळंच चित्र डोळ्यासमोर येतं. भारतात कधीच जातीच्या आधारावर लोक सत्तेत बसत नव्हते. आपल्या कर्तृत्वाच्या आधारावरच लोकांना सत्ता मिळत होती. इतिहासात अनेक शूद्र राजे होऊन गेले, ज्यांनी महान साम्राज्य निर्माण केली, वर्षानुवर्ष भारतावर राज्य केलं. आज जातीच्या नावावर भांडताना आपल्याला हा इतिहास समजून घेणं महत्वाचं ठरतं. म्हणूनच आज मी तुम्हाला भारतात असे कुठले शूद्र राजे होऊन गेले ज्यांनी क्षत्रियांसारखंच राज्य केलं आणि त्यांना तसाच मान सुद्धा मिळत होता, या राजांची नावं सांगणार आहे, त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. या यादीत पहिलं नाव घ्यावं लागेल ते सगळ्यांनाच माहिती असलेल्या नंद साम्राज्याचं. त्यांची राजधानी होती पाटलीपुत्र, म्हणजेच आजचं बिहार मधलं पाटणा. शिशुनाग यांच्या वंशानंतर मगधमध्ये महापद्मनंद याने नंद साम्राज्याची स्थापना केली. ग्रीक इतिहासकारांच्या नुसार महापद्मनंद हा एका न्हाव्याचा मुलगा होता, पण स्वबळावर त्यानं नंद साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या शासन काळात त्यानं मगधच्या सीमांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. अनेक क्षत्रिय घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. या महापद्मानंतर त्याच्या 8 मुलांनी मगधवर राज्य केलं. नंदांनी राज्याची आर्थिक, लष्करी, प्रशासकीय ताकद इतकी वाढवली होती की त्यांच्या सैन्याची कीर्ती दूरवर पोहोचली होती. जेव्हा अलेक्झांडर द ग्रेट हा भारताच्या वायव्य सीमेपर्यंत पोहोचला, तेव्हा नंदांच्या प्रचंड सैन्याची माहिती ऐकून त्याच्या सैनिकांनी पुढे जाण्यास नकार दिला, असं अनेक इतिहासकार सांगतात. इतकं पराक्रमी असं नंद घराणं होतं. त्यांचा कार्यकाळ साधारणपणे इसवी सन पूर्व 345 ते इसवी सन पूर्व 321 असा मानला जातो. धनानंद हा या वंशाचा शेवटचा राजा होता. त्याला अहंकारापायी आपलं राज्य गमवावं लागलं आणि ते राज्य आलं चंद्रगुप्त मौर्य याच्याकडे. या यादीतलं पुढचं नाव म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. त्याच्याबद्दल वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे, पण सगळ्या माहितीनुसार हा राजा त्या काळच्या समाज व्यवस्थेतल्या शूद्र जमातीतून येऊन मोठा झाला होता, सम्राट बनला होता हे स्पष्ट होतं. जैन ग्रंथानुसार त्याचा जन्म मोर पाळणाऱ्या जमातीत झाला, म्हणून त्याला मौर्य म्हटलं जातं. तर त्या काळच्या लिहिल्या गेलेल्या अनेक संस्कृत ग्रंथ, नाटकं याच्यामध्ये चंद्रगुप्त हा धनानंदाचाच दासीपुत्र होता अशी माहिती आहे. तर अनेक ठिकाणी मुरा ही धनानंदाची राणी होती आणि तिला एका प्रियकरापासून झालेला हा मुलगा होता अशी माहिती आहे. पण चंद्रगुप्ताचा जन्म कुठल्याही जातीत झाला असला तरी तो आपल्या पराक्रमानं मोठा झाला आणि इतिहासात त्याच्या कार्याची नोंद केली गेली. तो फक्त एक योद्धाच नव्हता, तर महान शासक सुद्धा होता. त्यानं मोठं सैन्यदल उभं केलं, शिवाय मजबूत प्रशासन आणि अर्थव्यवस्थाही बळकट केली. या मौर्य साम्राज्याचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185. चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा सत्तेत आला आणि बिंदुसार नंतर ही सत्ता त्याचा मुलगा सम्राट अशोकाकडे गेली. म्हणजेच या मौर्य साम्राज्यानं 137 वर्ष भारतावर राज्य केलं.
मी परत एकदा सांगते, हे सगळे राजे शूद्र होते, पण त्यांनी समर्थपणे आपला राज्यकारभार सांभाळला आणि देशावर राज्य केलं. ही यादी एवढ्यावरच थांबत नाही. भारताच्या उत्तरेला काश्मीरमध्ये अवंतीवर्मन या राजाचं राज्य होतं. तो अवंतीवर्मन हा स्वतः चांभार जातीतला होता. त्यानं उत्पला साम्राज्याची स्थापना केली होती. तो स्वतःला एक स्वाभिमानी हिंदू म्हणून घेत होता. त्यानं काश्मीरमध्ये अनेक मंदिरं बांधली जी आजही दिसतात. आता मी तुम्हाला पुढचं जे नाव सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल. हे नाव म्हणजे विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय. कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याच्या तुळू या वंशाचा राजा होता. त्याचे वडील तुलुवा नरसा नायक हे विजयनगरचे सेनापती होते. काही ग्रंथांनुसार कृष्णदेवरायची आई ही दासी होती, पण त्याच्याविषयी इतिहासकारांमध्ये अनेक मतभेद आहेत. त्या काळी तुळू ही एक शूद्र जमात मानली जायची, पण त्याचा अर्थ असा नव्हता की ते राज्य करू शकत नव्हते. कृष्णदेवरायनं विजयनगर सारखं महान साम्राज्य उभं केलं, जे आज हम्पी म्हणून ओळखलं जातं. 1489 ते 1529 हा राजा कृष्णदेवरायचा कार्यकाळ आहे आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही त्याचं नाव अभिमानानं घेतलं जातं. या यादीत पुढचं नाव आहे काकतीय राजवंशाचं. 11व्या शतकात आजच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या भागात त्यांचं राज्य होतं. राजा गणपती देव आणि त्यांच्यानंतर रुद्रमादेवी ही काकतीय राजवंशातल्या पराक्रमी योद्ध्यांची नाव आहेत. काकतीय त्यांच्या काळात कला आणि संस्कृतीचा विकास करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक मंदिरं बांधली, कृषी विकासासाठी अनेक तलाव आणि सिंचन व्यवस्थांची निर्मिती केली. त्यांच्यानंतर 11व्या शतकातच आजच्या उत्तर प्रदेशमध्ये राज्य करणारे राजे महाराजा सुहेलदेव यांचं या यादीत नाव येतं. ते स्वतः पासी समुदायाचे राजे होते. आज देखील उत्तर प्रदेशातला पासी समुदाय त्यांना आपला वंशज मानतो. हा उत्तर प्रदेशातला सर्वात मोठा दलित समुदाय मानला जातो. हे महाराजा सुहेलदेव इतके पराक्रमी होते की त्यांनी महमूद गझनी विरोधात युद्ध पुकारलं होतं आणि ते जिंकले सुद्धा होते. गझनीनं जेव्हा सोमनाथची लूट केली तेव्हा त्याला परत जाताना रोखण्यासाठी महाराजा सुहेलदेव यांनी थारू, बंजारा यासारख्या समाजाला एकत्र केलं आणि गझनी विरोधात युद्ध पुकारलं. त्यातच गझनीचा भाचा गाझी सालार मसूदला ठार मारलं होतं. आजही महाराजा सुहेलदेव यांनी केलेल्या या पराक्रमाची नोंद इतिहासात आहे आणि ते इतिहासातल्या महान राजांपैकी एक समजले जातात. ही होती भारतावर राज्य केलेल्या शूद्र राजांची यादी. याच्यावरून एकच समजतं की आपल्या समोर शूद्र हे कायम पीडित होते, शोषित होते अशी जी प्रतिमा निर्माण केली ती खोटी होती. ब्रिटिशांनी पसरवलेला फेक नरेटिव्ह होता. याच्यावरून एकच गोष्ट समजते की आपल्या भारतात जाती व्यवस्था नसून वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. 4 प्रकारचे वर्ण होते, ज्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचा समावेश होता. ब्राह्मण हे शिक्षणाचं, यज्ञविधी, अध्यापन करण्याचं काम करायचे. क्षत्रिय हे राज्यकारभार, युद्ध, संरक्षण यात पारंगत होते, तर वैश्य हे शेती, पशुपालन आणि व्यापाराचं काम करायचे. तर शूद्र हे सगळ्या सेवा, विविध कला, व्यवसाय याच्यावर अवलंबून होते, हे काम करत होते. ही व्यवस्था जन्मावर नाही तर व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून होती, हे प्रत्येक उदाहरणावरून स्पष्ट होतं. शूद्र हे पोषण करणारे होते, पण सोबतच क्षत्रियांसारखं राज्यही करू शकत होते, राज्यकारभार सांभाळू शकत होते, युद्धात पारंगत होते. आज जातीच्या नावावर भांडताना आपल्याला हा इतिहास समजून घेणं आवश्यक ठरतं. तुम्हाला या इतिहासाविषयी काय वाटतं, या व्हिडिओविषयी काय वाटतं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.